महाविकास आघाड़ी सरकार के 2.5 साल में वसूली के नए नए मामले सामने आए। ये कहना है राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का। वे अमरावती स्नातक निर्वाचन क्षेत्र से भाजपा प्रत्याशी रंजीत पाटिल के प्रचार के लिए आयोजित सभा में बोल रहे थे। इस मौके पर बोलते हुए उन्होंने पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर भी निशाना साधा। अमरावती विभाग में भाजपा के प्रत्याशी डॉक्टर रंजीत पाटिल ने बुधवार को अपनी उम्मीदवारी दाखिल की। इस दौरान दशहरा मैदान पर एक भव्य जनसभा का आयोजन किया गया था, जिसमें देवेंद्र फडणवीस ने कहा कि 6 महीने पहले भाजपा बाला साहेब की शिवसेना सरकार राज्य में सत्ता में आई थी और 6 महीने में क्या सरकार है, लोग इस बात को समझने लगे। पिछले 2.5 साल से सरकार लॉकडाउन में थी। पिछली सरकार फेसबुक पर लाइव और सार्वजनिक रूप से डेड थी। उस सरकार में सिर्फ वसूली दिखाई दे रही थी। देवेंद्र फडणवीस ने कहा, 2.5 साल में हमने पिछली सरकार में रिकवरी के नए स्तर को देखा है। हमने वर्क फ्रॉम होम देखा है, वर्क फ्रॉम जेल, ये नए तरीके का काम हमें देखने को मिला, क्योंकि मंत्री के जेल जाने के बाद मुख्यमंत्री में इतनी हिम्मत और नैतिकता नहीं थी कि उनका इस्तीफा ले। माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि त्यासोबत आरपीआय असतील, आपले वेगवेगळे मित्रपक्ष असतील, आपल्या राणाजींचा पक्ष असेल, सगळे पक्ष असतील, या सगळ्यांचं मिळून आपलं सरकार आलं आणि 6 महिन्यामध्ये सरकार काय असतं याची जाणीव लोकांना व्हायला लागली। 2.5 वर्ष सरकार बंदिस्त होतं, ते दाराआड होतं। जसं मगाशी सांगितलं की ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं। जनतेमध्ये हे सरकार कुठे दिसायचंच नाही। या सरकारचं काय दिसायचं? दिसायची फक्त वसुली। वसुलीचे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये गाठलेले आपण बघितले आणि मग मंत्र्यापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सगळे जेलमध्ये जाताना देखील आपण बघितले। आणि वर्क फ्रॉम होम हे तर आपण बघितलं होतं, पण वर्क फ्रॉम जेल देखील त्या सरकारमध्ये आपण बघितलं, कारण मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिम्मत नव्हती आणि नैतिकता नव्हती की जेलमधल्या मंत्र्याचा राजीनामा घेतील। शेवटी आपल्याला सरकार बदलून ते मंत्रीच बदलावे लागले, तेव्हा त्या ठिकाणी जेलमधल्या मंत्र्यांचा कारभार बंद झाला। अशा प्रकारचं अनैतिक सरकार जनादेशाचा विश्वासघात करून आणि आपल्या पाठीमध्ये खंजीर त्या ठिकाणी खुपसून हे सरकार आलं होतं। पण एकनाथ शिंदेजींचे मी आभार मानेन की हिंदुत्वाकरता, बाळासाहेबांच्या विचाराकरता एकनाथजींनी निर्णय केला आणि एक मोठा उठाव केला आणि सांगितलं की ज्या विचारांच्या विरुद्ध इतके वर्ष बाळासाहेबांनी त्या ठिकाणी लढा दिलाय, त्या श्रद्धेय बाळासाहेबांच्या लढ्याला केवळ खुर्ची करता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या तरी दावणीला बांधणार असाल तर मी तुमच्या सोबत नाहीये। आणि त्यांनी हे सांगताच 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्या सोबत निघाले, 10 अपक्ष जुडले आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवलं। आज त्या परिवर्तनानंतर झालेलं काम आपण पाहतोय। 30 तारीख को होने वाले अमरावती विभाग स्नातक चुनाव के लिए भाजपा की ओर से विधायक रंजीत पाटिल ने बुधवार को अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस मौके पर रंजीत पाटिल ने शक्ति प्रदर्शन किया। उन्होंने कहा कि पिछली बार की तुलना में अब कितना बेहतर काम हो सकता है, इस पर गौर रहेगा। माझंही तसंच मत होतं। 4ला सांगितलं ना, 3च नाही वेळ 3 पर्यंत होती। 3च पर्यंत मला जसं सांगितलं ह्यांच्याकडनं मेसेज आला की तुम्ही येत असाल तर ताबडतोब या, नाही तर आम्ही बंद करतो। मी उठलो तिथून 2:40 को निघलो। हां 2:40ला निघलो। सगळ्यात पहिले म्हणजे आमच्या खेड्याकडचा जो बेरोजगार पदवीधर आहे त्याला त्याच्या हाताला कौशल्य निर्माण करण्यासाठी एक योजना आम्ही आणलेली आहे। त्या योजनेमध्ये तिथलेच उद्योग, तिथलंच प्रशिक्षण आणि तिथेच नोकरी आणि हे प्रशिक्षण घेत असताना अप्रेंटिसशिपसारखं त्याला मानधनसुद्धा। एखाद्या सर्वसाधारण कुटुंबातल्या पदवीधर युवकाला 15,000 आणि 20,000 जरी मिळाले आता तरी त्याच्यासाठी ती महिन्याभराची बेगम येऊन जाते, तो त्याचं कुटुंब चालवू शकतो। आणि म्हणून असं कौशल्यातून त्याला एक तर स्वतःचा काही छोटा व्यवसाय ज्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतात, उद्योजकता म्हणतात, आणि दुसरं कुठेतरी त्याला त्याच्याच स्थानिक MIDC मध्ये स्थान नोकरीचं
आता उदाहरणार्थ अकोल्यामध्ये MIDC आहे, 80% दाल मिल आहेत. त्या दाल मिलसाठी आम्ही एक प्लॉट घेतलेला आहे की जिथे आता त्या दाल मिलचे मालकच खेड्यातून आलेल्या मुलांना प्रशिक्षण देतील, त्यांनाही प्रशिक्षित स्किल्ड माणसं भेटतील. त्यांचाही तोच हट्ट असतो की बुवा आम्हाला स्किल्ड माणसं जर मिळाले तर आमचासुद्धा ही पायपीट त्याला शिकवा, 6 महिने त्याला ठेवा, त्याच्यापेक्षा त्याला स्किल्ड लेबर मिळून जाईल. ITIचे जे विद्यार्थी आहेत, ITI हे आमच्या केंद्रस्थानी राहणार आहे. आता या ITIच्या मुलांना त्यांना जी पिकल्या जातं ते विकत बसल्यापेक्षा जे विकल्या जातं ते पिकणारे ट्रेड आम्ही देणार आहेत. आता तिथे लोकल स्किल गॅप ॲनालिसिस करणार, म्हणजे स्थानिक लोकलवरती कुठलं मॅनपॉवर लागेल, म्हणजे मनुष्यबळ लागेल याचा पहिले अभ्यास केला जातो. मायक्रो स्किल गॅप ॲनालिसिस केलं जातं की इथे आता आपण बघतो की इतके मोठे इस्पितळ आहेत पण त्यांच्या इकडे ट्रेन स्टाफ नाही आहे, त्यांच्याकडे एक्सरे टेक्निशियन नाही, त्यांच्याकडे पॅथॉलॉजिस्टचा सॅम्पल कलेक्शन करणारा फ्लेबॉलॉजिस्ट म्हणतात तो नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या प्रशिक्षणाचा सर्टिफिकेट जरी एक त्या विद्यार्थ्यांकडे असेल तर कोणताही डॉक्टर त्याला लावून घेईल ना. अशा पद्धतीचे छोटे छोटे टेलर मेड कोर्सेस आम्ही ITIच्या माध्यमातून सुद्धा देतो. स्नातक व शिक्षक निर्वाचन क्षेत्र के चुनाव में विधायक बच्चू कडू ने सभी सीटों पर प्रत्याशी उतारा है. बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अमरावती में इस पर कहा कि मैं नागपुर में विधायक बच्चू कडू से मिलने जा रहा हूं. वो सत्ताधारी दल में है, इसीलिए उनसे साथ मिलकर चुनाव लड़ने का अनुरोध करूंगा. खुल्या मनाने त्यांना आता भाजपनं समर्थन दिलं पक्षाचं. आमचा प्रयत्न असेल, आम्ही शेवटी आमचा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न करतो की उद्या नवनीत राणाजी असतील, रवी राणाजी असतील यांनी कमळावर लढावं, राष्ट्रीय पक्षामध्ये यावं. ते राष्ट्रीय पक्षामध्ये काम करण्याचे योग्य आहे. त्यांनी हनुमान चालीसा आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू संस्कृतीचं जतन करण्याचं काम केलं आहे. हिंदुत्वाबद्दल त्यांचे विचार परखड आहे आणि त्यामुळं समविचारी पक्षाच्या लोकांनी वेगळं न लढता नवनीत राणा आणि रवी राणांनी भारतीय जनता पक्ष स्वीकारावा. पुढच्या काळामध्ये त्यांनी पक्षात यावं. जर ते पक्षात आले तर त्यांचा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व मान करू, सन्मान करू आणि खऱ्या अर्थाने पुढच्या काळात ते चांगल्या पद्धतीने नेते होतील. चंद्रशेखर बावनकुले ने विधायक रवि राणा और सांसद नवनीत राणा के बारे में एक महत्वपूर्ण बयान देते हुए कहा कि दोनों हिंदुत्ववादी है. नवनीत राणा और रवि राणा को भाजपा में शामिल होना चाहिए, उन्हें अलग अलग चुनाव नहीं लड़ना चाहिए. कडू साहेबांना मी विनंती करणार आहे की आपल्या भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, युवा स्वाभिमान संघटना पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी, बच्चू कडू साहेब हे सर्वांना मी विनंती करणार आहे. युवा स्वाभिमानने आमची विनंती मान्य केली. मी बच्चू कडूंजींना आत्ता मी भेटायला जाणार होतो हॉस्पिटलला, पण ते नागपूरकडे हॉस्पिटलला गेले. तर मी नागपूरला जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. त्यांनाही विनंती करणार आहे की आपण सरकारी पक्षामध्ये जे लोक आहोत त्या सर्वांनी एकत्रित ही निवडणूक लढवली पाहिजे. विधायक बच्चू कडू एक सड़क हादसे में जख्मी हुए हैं. बुधवार सुबह अमरावती में मॉर्निंग वॉक के दौरान एक बाइक ने उन्हें जोरदार टक्कर मार दी. इस हादसे में विधायक बच्चू कडू के सिर और हाथ पैर में चोट आई है. राज्य के पूर्व मंत्री और शिंदे गुट के प्रमुख नेता बच्चू कडू एक सड़क हादसे में गंभीर रूप से घायल हो गए. बुधवार सुबह अमरावती में बच्चू कडू टहलते समय सड़क पार कर रहे थे, तभी एक मोटरसाइकिल की चपेट में आ गए. इस हादसे में विधायक बच्चू कडू के सिर और हाथ पैर में गंभीर चोट आई है. हादसे के बाद टक्कर मारने वाला बाइक सवार तो वहां से भाग निकला, लेकिन अन्य लोगों ने बच्चू कडू को जख्मी अवस्था में देख उन्हें तत्काल नजदीकी अस्पताल पहुंचाया, जहां डॉक्टरों ने बच्चू कडू के सिर पर टाके भी लगाए है. साथ ही उनके हाथ पैर का एक्सरे भी निकाला गया है. विधायक बच्चू कडू की स्थिति स्थिर है और वो डॉक्टरों की निगरानी में है. सकाळी 6:15ची घटना आहे. बच्चू भाऊ पूर्णावरून आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या मित्रांच्या गाडीमध्ये बसत होते आणि ते बसत असताना अचानकपणे रहाटगाव रिंग रोडनं एक दुचाकी चालक आलेला आहे आणि जर्किन घातलेलं होतं आणि डोक्याला काहीतरी बांधलेलं होतं. ते क्रॉस करत असताना अचानक त्यांनी पाहिलं नाही आणि त्यांना धोस दिली त्यांनी, परंतु तो सुद्धा खाली पडलेला होता असं सांगितलेलं आहे, परंतु अद्याप निष्पन्न झालेलं नाही. आणि बच्चू भाऊला त्यांचे ड्रायव्हर आणि रवींद्र भाऊ वैद्य यांनी किटिकुल हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि आता आम्ही थोड्या वेळानंतर कायदेशीर कारवाई करत आहोत. विधायक बच्चू कडू की हालत खतरे से बाहर है और कार्यकर्ता चिंता न करें. डॉक्टर की सलाह के मुताबिक बच्चू कडू को फिलहाल आराम की जरूरत है, इसलिए विधायक बच्चू कडू के निजी सचिव ने नागरिकों व कार्यकर्ताओं से अपील की है कि वे उनसे मिलने के लिए अभी न आए.
सकाळी पूर्ण सकाळी भाऊ निघाले, नियोजित दौरा होता भाऊचा आणि अमरावतीवरून दुसऱ्या गाडीत बसताना रोड क्रॉस करतेवेळी आराधना चौकात अमरावतीला अशा वेळेस एक बाईक घेऊन टू व्हीलरवाला आपला अमरावतीच्या दिशेनं होता. तो स्पीडनं होता. रोड क्रॉस करताना भाऊला थोडी धडक दिली. भाऊ खाली पडले, डोक्याले 4 टाके पडले आणि उजव्या पायाला थोडं खसाटला आहे. ऑपरेशन करण्याची गरज नाही, कार्यकर्त्यांना चिंता करण्याची गरज नाही. सध्या डॉक्टर किटुकलेचं आव्हान आहे की कार्यकर्त्यांनी गडबड करू नये. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी टप्प्याटप्प्यानं उद्यापासून बच्चू भाऊ आजच सुट्टी होणार आहे. बच्चू भाऊंना उद्या पूर्णच्या निवासस्थानी त्यांनी टप्प्याटप्प्यानं अशा कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी टप्प्याटप्प्यानं भेटीला यावं. एकदम गडबड करून इथं फायदा होणार नाही. तब्येत बच्चू भाऊंची धोक्याबाहेर आहे. विधायक बच्चू कडू की हालत स्थिर है, लेकिन बेहतर इलाज के लिए उन्हें नागपुर में रेफर किया गया है। बच्चू कडू का इलाज करने वाले डॉक्टर ने बताया कि बेहतर इलाज के लिए उन्हें नागपुर भेजा गया है। सकाळी अंदाजे 6:15 दरम्यान मला फोन आला सकाळी की मला थोडंसं लागलं आहे, मी दवाखान्यात येतो म्हणून. म्हटलं या म्हणून. मी खाली आलो, बघितलं त्यांच्या डोक्याला दुखापत होते. डाव्या साईडला डोक्याला लागलं होतं आणि उजव्या पायाला स्वेलिंग होतं आणि ब्लिडिंग सुरू होतं डोक्यावर. बघितलं तर मग त्यांना ओटीमध्ये घेतलं आणि तिथे टाके मारावे लागले. 4 टाके पडले त्यांना आणि ड्रेसिंग आणि स्टिचेस देऊन मग त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना सांगितलं की CT स्कॅन करावा लागतो कारण डोक्याला मार आहे. तर त्यामध्ये मला थोड्या वेळ आराम करू द्या. तर मी त्यांना ॲडमिट केलं. 3 तास थांबले ते. नंतर मग पुढील उपचारासाठी त्यांना CT स्कॅनसाठी त्यांना नागपूरला नागपूरला त्यांना न्यूरॉन हॉस्पिटलला पाठवलं डॉक्टर प्रमोद गिरीकडे. तब्येत कशी आहे नेमकी? सध्या त्यांना बाकी शुगर नाही आहे, BPच आहे, तर तब्येत धोक्याबाहेर आहे. असं काही घाबरायचं कारण नाही आहे, कारण बाकी काही वॉमिटिंग किंवा असं काही झालं नाही. फक्त माइल्ड हेडेक होतं त्यांना आणि बाकी व्हायटल सगळे स्टेबल होते. शुगर नॉर्मल आहे, BP कंट्रोल होतं. 140/90 BP स्लाइटली वाढलं होतं BP. नागपूरला हलवण्याचं कारण म्हणजे त्यांचे जे फॅमिली डॉक्टर्स आहेत ते आणि CT स्कॅन इथे होतो, पण त्यांची इच्छा होती की बाबा नागपूरला करू आपण, म्हणून नागपूरला पाठवलं. विधायक बच्चू कडू को बेहतर उपचार के लिए नागपुर के निजी अस्पताल में भर्ती कराया गया। अमरावती में विधायक बच्चू कडू को मोटरसाइकिल ने जोरदार टक्कर मार दी, जिससे बच्चू कडू के पैर और सिर में चोट लगी है। दुर्घटना के बाद कडू को प्राथमिक उपचार के लिए अमरावती के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन आगे के इलाज के लिए उन्हें नागपुर रेफर कर दिया गया, जिसके बाद एक एम्बुलेंस से बच्चू कडू को नागपुर के धंतोली इलाके के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया। विशेषज्ञ डॉक्टर बच्चू कडू की स्थिति पर नजर रखे हुए हैं। अमरावती विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र चुनाव में भाजपा उम्मीदवार डॉक्टर रंजीत पाटिल को जिताने के लिए भाजपा ने कमर कस ली है। अमरावती दसरा मैदान पर एक रैली का भी आयोजन किया गया। माननीय रणजितजी पाटील साहेब यांचा पदवीधराचा फॉर्म भरायचा आहे। त्याकरता महाराष्ट्राचे आमचे लाडके आणि कर्तव्यदक्ष DCM उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि संपूर्ण विदर्भातले, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भातले सगळे आमदार या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर आम्ही सगळे लोक जाऊन फॉर्म भरणार आहात, अशी आमची या ठिकाणची परिस्थिती आहे। आणि आज जवळपास या ठिकाणी 10,000पर्यंत सगळे आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून येत आहेत आणि प्रामुख्याने रणजित पाटलांच्या निवडणुकीसाठी हे सगळं चाललं आहे। अमरावती जिले में अकोट दरियापुर मार्ग पर एक ट्रक अनियंत्रित होकर पुल से नीचे गिर गई। इस हादसे में ट्रक में सवार 3 लोग जख्मी हुए हैं। अमरावती जिले में अकोट दरियापुर मार्ग पर एक हादसा हुआ। अकोट से दरियापुर की ओर जा रहे ट्रक के चालक का अचानक से नियंत्रण छूट गया और अनियंत्रित ट्रक पुल से नीचे पलट गया। जहां यह हादसा हुआ वहां पास में ही एक छोटा दुकान भी था, लेकिन दुकान के ऊपर ही ट्रक के गिरने से दुकान को भी नुकसान पहुंचा है। इस हादसे में ट्रक में सवार 3 लोग जख्मी भी हुए हैं। इस हादसे के बाद स्थानीय लोगों की मदद से पुलिस ने सभी जख्मियों को ट्रक से बाहर निकालने के बाद अस्पताल पहुंचाया। इस हादसे की वजह से महामार्ग पर कुछ देर के लिए यातायात भी प्रभावित रहा। अमरावती जिले के परतवाड़ा अकोला मार्ग पर पथरोड के नजदीक श्याम कॉटन इंडस्ट्रीज में अचानक से आग लग गई। इस आग में 800 क्विंटल कपास जलकर बर्बाद हो गया। इस हादसे में 60 लाख से अधिक का नुकसान हुआ है।
जानकारी के अनुसार मंगलवार को श्याम कॉटन इंडस्ट्रीज में मजदूर हमेशा की तरह मशीनों पर काम कर रहे थे। जिस स्थान पर पीटी से कपास मशीन में भेजी जा रही थी वहां अचानक आग लग गई। कुछ ही देर में आग ने विकराल रूप धारण कर लिया, जिसके बाद वहां मौजूद सभी ने अपने स्तर पर आग बुझाने की कोशिश की, लेकिन कपास के ढेर में आग लगने से आग तेजी से बढ़ती गई, जिसके बाद अंजनगांव सूजी और अचलपुर से दमकल की गाड़ियों को बुलाया गया। आधे घंटे की कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया। आग लगने से 60 लाख रुपए से भी अधिक का नुकसान हुआ है। आग लगने के सही कारणों का पता नहीं चल सका है। पुलिस व राजस्व विभाग के अधिकारियों ने घटनास्थल का दौरा कर पंचनामा किया। वैसे गनीमत रही कि इस आग में कोई भी हताहत नहीं हुआ। ईपीएफओ राष्ट्रीय आंदोलन समिति की ओर से अपनी विभिन्न मांगों को लेकर कर्मचारी भविष्य निधि संगठन के कार्यालय के सामने धरना दिया। 29 दिसंबर 2022 के पत्र में सरकार के दमकारी और अन्यायपूर्ण नीति का विरोध करते हुए पत्र की होली भी जलाई गई। लीगल एडवाइजर एडवोकेट कवीश डांगे, एमएससीबी सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण महासंघ के अध्यक्ष हरिभाऊ ठाकरे, सचिव इंजीनियर अशोक टेमरे, उपाध्यक्ष इंजीनियर जीवन सदार के हस्ते अमरावती के ईपीएफओ ऑफिस में असिस्टेंट कमिश्नर डीवीवी सत्यवती को सौंपा गया। इस दौरान पेंशनर्स को मूल वेतन और महंगाई भत्ते के आधार पर बढ़ी हुई पेंशन दी जानी चाहिए। इस मांग को लेकर ईपीएस 95 राष्ट्रीय आंदोलन समिति के सभी सदस्यों ने अपनी एकता का परिचय देते हुए नारेबाजी की। आंदोलनकारियों की ओर से नारेबाजी के साथ साथ विरोध प्रदर्शन भी किया गया, साथ ही पत्र की होली भी जलाई गई। अंमलबजावणी करा। संत गाडगे बाबा अमरावती यूनिवर्सिटी नॉन टीचिंग स्टाफ एसोसिएशन का चुनाव 15 जनवरी को होगा। इस चुनाव में 13 पदों के लिए कुल 26 उम्मीदवार मैदान में हैं। इसमें एक अध्यक्ष, महासचिव और कोषाध्यक्ष, 2 उपाध्यक्ष और संयुक्त सचिव और 6 पद शामिल हैं। संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय के गैर शिक्षण कर्मचारियों के संघ के रूप में जानी जाने वाली यूनिवर्सिटी नॉन टीचिंग स्टाफ यूनियन का चुनाव 15 जनवरी को होगा। 13 पदों के लिए होने वाले इस चुनाव में कुल 26 उम्मीदवार मैदान में हैं, जबकि अध्यक्ष पद के लिए 3 आवेदन आए हैं, जिसमें पूर्व अध्यक्ष अजय देशमुख सहित एसडब्ल्यू चाकर और डीपी वानखेड़े शामिल है। सहसचिव के 2 पद के लिए एबी बुरघाटे, पीएस मंडपे, वीआर तुपट उम्मीदवार है। उपाध्यक्ष के 2 पदों में से एक पद पर तृतीय श्रेणी के कर्मचारियों से तथा दूसरे पद पर चतुर्थ श्रेणी के कर्मचारियों से चयन होगा। इसी प्रकार 6 पदों पर उपाध्यक्ष का चयन होना है। कार्यकारिणी सदस्य तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारियों में से 3-3 पदों का चयन किया जाना है। समता पैनलचा हम सब एक है।